नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिना हा खूप पवित्र मानला गेला आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा अधिक पौर्णिमा येते तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. दर 3 वर्षातून अधिक पौर्णिमा येत असते आणि अधिक पौर्णिमेचंच औचित्य साधून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा आपण कशी करावी, तर हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, पौर्णिमा कधी सुरू होते तर 30 तारखेला सकाळी 11:58 पौर्णिमा ही सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला दुपारी 2:15 पौर्णिमा ही संपते. आणि हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही धरली जाते, म्हणजे सूर्याने पाहिलेली ती आपण पौर्णिमा ही धरली जाते. तर पौर्णिमेचा उपवास हा 31 तारखेला आपल्याला करायचा आहे आणि पौर्णिमेचे जे आपण सत्यनारायण करतो तर ते आपल्याला 30 तारखेला करायचे आहे. पण अधिक महिना असल्याने तुम्ही 31 तारखेला सत्यनारायण केले तरीही चालेल. ज्यांना 30 तारखेला काही करणं शक्य झालं नाही तर त्यांनी 31 तारखेला करावे. तर बघा, कुलदेवी, आपल्या कुलदेवीची पण आपल्याला पूजा करायची असते आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचीही आपल्याला पूजा करायची असते. तर ज्या काही सेवा आहे तर त्या 30 तारखेला तुम्ही दुपारनंतर केल्या तरीही चालेल किंवा 31ला जरी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही या सेवा केल्या तरीही चालेल. तर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून आपल्याला अभिषेक हा करायचा आहे. किंवा श्री सुक्तमचं पठण करून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्याला सूर्याला जल देखील अर्पण करायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. देवघर स्वच्छ करून त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. काही जणांना गावी जायचं असेल तर शनिवारी देखील तुम्ही सेवा करू शकता. भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी तर बघा, 16 वेळा पुरुष सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करून तुम्ही बाळकृष्णाच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुवाने देखील अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती आपल्याला तामणातून बाहेर काढायची आहे, ती स्वच्छ करायची आहे, कोरडी करायची आहे आणि तिला स्थापन करायचं आहे. माता लक्ष्मीला गजरा देखील आपण या दिवशी अर्पण करू शकता. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे, लाल फूल या दिवशी अर्पण करायचं आहे. त्यासोबतच धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये पण आपल्याला विष्णू सहस्र नामावलीचे पठण या दिवशी आवर्जून करायचं आहे. तसेच भगवान विष्णूंची ही सेवा करत असताना, म्हणजे भगवान विष्णूंचे 1000 नावे पठण करत असताना तुळशीचं देखील तुम्ही अर्चन भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे. जितके तुळशीपत्र तुम्हाला मिळाले तितके देखील तुम्ही अर्पण करू शकता. दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता. त्यासोबतच एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमची सेवा ज्यांची करण्याची इच्छा असेल तर त्यांनी 30 तारखेच्या रात्री तुम्ही ही सेवा करू शकता. आणि ज्यांना 3 दिवसीय करायची असेल तर ती देखील तुम्ही 30 तारखेपासून करू शकता. म्हणजेच 30 तारखेला, 31 तारखेला आणि 1 तारखेला अशी 3 दिवसांची सेवा तुम्ही करू शकता. ज्यांना रात्रीची सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी दिवसभर 21 वेळा तरी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे. अधिक महिन्यातील पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी त्यामुळे करायची आहे. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील मंत्रजाप करून तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता. नाहीतर संध्याकाळी देवासमोर बसा आणि 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे आणि 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, 24 वेळा नवर्ण मंत्र आणि शेवटला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ज्यांना 16 वेळा जमणार नाही तर त्यांनी 1 वेळा केलं तरीही चालेल. फक्त आपल्याला ही सेवा एकाच बैठकीमध्ये करायची आहे आणि जितकी जास्त सेवा कराल तितकं फळ देखील आपल्याला मिळेल. त्यासोबतच देवाजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे. त्यासोबतच या दिवशी माता लक्ष्मीला मखाण्यांची खीर अवश्य नैवेद्य दाखवा किंवा मखाण्यांची नसेल तर तुम्ही अगदी रव्याची किंवा शेवयांची खीर देखील तुम्ही
माता लक्ष्मीला नैवेद्यामध्ये दाखवू शकता किंवा दूध साखरेचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. यासोबतच या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करा. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण देखील करू शकता, फक्त शांततेत श्रवण करा. त्यासोबतच मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका, पण मनातल्या मनात मंत्रजाप तुम्ही करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता. यासोबतच या दिवशी दान देखील आपल्याला करायचं आहे. अन्नदान, वस्त्रदान, जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. दानाला देखील या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आवर्जून अधिक महिन्यातील पौर्णिमेला तुम्ही आवर्जून भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या या प्रभावी सेवा करा.